पती पत्नीच्या केसमध्ये अनेक वेळा आपण अशा लोकांशी चर्चा करतो की ज्यांना कायद्याचं काहीच ज्ञान नाही. ज्येष्ठ म्हणून चर्चा करणं हे वेगळं आलं. लग्न ठरवताना ज्येष्ठांशी चर्चा करतोच आपण, परंतु कायदेशीर ज्यावेळेस अडचणी सुरू होतात किंवा कायदेशीर कारवाई सुरू होते त्यावेळेस या ज्येष्ठांबरोबरची चर्चाच तुमच्या पायात एक भला मोठं साखळदंड अडकवते. आणि मग ह्या चर्चेनुसार किंवा त्यांच्या अनुभवानुसार ते कौटुंबिक मिटिंगचा सल्ला देतात. आणि ही कौटुंबिक मिटिंग सध्या अस्तित्वात राहिलेली नाही, कारण पूर्वी जो जावई किंवा त्यांच्या कुटुंबाला एक मान मिळत होता तो सध्या मिळत नाही किंवा शिल्लक नाही. त्यावेळी कौटुंबिक मिटिंग करून आपण आपला उद्देश पुढच्या पार्टीला चुकून का होईना कळवतो आणि मग पुढची पार्टी मात्र आपल्यावर पहिली कारवाई करते आणि तुम्ही चर्चा करत बसता.